माता अन्नपूर्णेची कहाणी. ऐका अन्नपूर्णे तुमची कहाणी. काशी नगरीतील गोष्ट. तेथे धनंजय नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचं नाव सुलक्षणा. ती पतीची मनोभावी सेवा करी. दोघेही धर्मपरायण होते, पण घरात मात्र 18-20 दारिद्र्य होतं. एके दिवशी सुलक्षणा आपल्या पतीला म्हणाली, "अहो नाथ, घरात किती हे दारिद्र्य, खायला अन्न नाही, लिहायला वस्त्र नाही, असे किती दिवस चालणार? आपण काहीतरी कामधंदा करा." आपल्या बायकोचे बोलणे धनंजयाला पटले. त्याला वाईट वाटले. देवळात जाऊन तो शंकराची आराधना करू लागला. तो देवाला आळवू लागला, "हे देवादिदेवा, महादेवा, मी अज्ञानी आहे. तुझी पूजा कशी करावायची हे मला समजत नाही. तूच मला तारणारा किंवा मारणारा आहेस. माझा सर्व भार तुझ्यावर आहे. तू या लेकरावर दया कर." याप्रमाणे प्रार्थना करीत तो 3 दिवस बसून राहिला. अन्न नाही, पाणी नाही, केवळ शंकराचे चिंतन. आपल्या भक्ताची शंकराला दया आली. तो खिन्न झाला. त्याने धनंजयाच्या कानात सांगितले, "अन्नपूर्णा, अन्नपूर्णा, अन्नपूर्णा." धनंजयाने हे शब्द ऐकले. त्याला आपल्या कानात कोण बोलले ते समजले नाही. त्याला अर्थबोध होईना. विचार करीत तो बसून राहिला. इतक्या देवळातून एक ब्राह्मण येत असलेला त्याने बघितला. त्याला त्याने विचारले, "महाराज, माझ्या कानात कोणीतरी 3 वेळा अन्नपूर्णा असे बोलले. तर ही अन्नपूर्णा कोण ते आपण सांगू शकाल काय? आपले माझ्यावर उपकार होतील." ब्राह्मणाने त्याला अर्थ सांगितला नाही. उलट तो त्याला म्हणाला, "अरे वेड्या, तू अन्न पाणी वाचून उपासना करीत आहेस, तेव्हा तुला अन्नाची आठवण होत आहे. तू घरी जा आणि पोटभर जेव." निराश होऊन धनंजय घरी आला व घडलेली हकीकत त्याने सुलक्षणेला सांगितली. सुलक्षणा म्हणाली, "महाराज, चिंता करू नका. साक्षात शंकराने तुम्हाला दृष्टांत दिला आहे, मंत्र दिला आहे, तेव्हा तोच उलगडा करेल. आपण परत त्याचे ध्यान करा." धनंजय पुन्हा ध्यानाला बसला. रात्री त्याला दृष्टांत झाला, "मुला, तू पूर्व दिशेला जा. त्या ठिकाणी तुला सर्व काही समजेल आणि तू सुखी होशील." रात्रीचा दृष्टांत त्याने बायकोला सांगितला. तिला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी तो बायकोचा निरोप घेऊन निघाला. रस्त्याने चालताना सुद्धा त्याचा अन्नपूर्णा, अन्नपूर्णा असा जप चालूच होता. रानातील कंदमुळे खाऊन व नदी नाल्याचे पाणी पिऊन तो मार्ग आक्रमित होता. असे अनेक दिवस लोटले. एके दिवशी चालता चालता रात्री त्याला एक रम्य सरोवर दिसले. पौर्णिमेची रात्र सरोवरातील रम्यपणात भर टाकीत होती. हजारो सुंदर अप्सरा सरोवराच्या काठावर बसल्या होत्या. एक अप्सरा कहाणी सांगत होती. बाकीच्या अप्सरा ऐकत होत्या. मुखाने अन्नपूर्णा, अन्नपूर्णा असे म्हणत होत्या. धनंजय तेथे येऊन पोहोचला. तो ज्याचा शोध करीत होता त्याचा शोध लागला होता. थोड्या वेळाने धनंजय त्या अप्सरांच्या जवळ गेला. नम्रपणाने हात जोडून तो म्हणाला, "तुम्ही नागकन्या आहात की देवकन्या आहात हे मला माहीत नाही, पण तुम्ही हे काय करीत आहात हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे. तर कृपा करून मला सांगा." त्यावर एका अप्सरेने उत्तर दिले, "आम्ही अप्सरा आहोत. आम्ही अन्नपूर्णा मातेचे व्रत करीत आहोत." धनंजयाने त्यांना विचारले, "हे व्रत केल्याने काय होते? हे व्रत कसे करतात? केव्हा करतात? याचा विधी मला सांगाल काय?" एक अप्सरा म्हणाली, "हे व्रत कोणीही करू शकतो. 21 दिवस हे व्रत करतात. त्यासाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपास करावा. ते शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपास करावा. आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे. तुपाचा दिवा लावावा. शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी म्हणावी. कहाणी ऐकल्याशिवाय मात्र अन्नग्रहण करू नये. जर चुकीने अन्नग्रहण झाले तर परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रताच्या दिवशी मन प्रसन्न व शांत ठेवावे. खोटे बोलू नये. सत्कृत्ये करावीत. दान धर्म करावा." धनंजय म्हणाला, "हे व्रत केल्याने काय होते?" दुसरी अप्सरा म्हणाली, "हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते, लोळ्याला पाय येतात, निर्धनाला धन मिळते, अज्ञानी असेल तर तो ज्ञानी होतो, निपुत्रिकाला पुत्र होतो,
जी इच्छा मनात धरून आपण व्रत करू ती इच्छा पूर्ण होते. धनंजय म्हणाला, बाई, मी एक गरीब ब्राह्मण आहे. खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, अशी माझी अवस्था आहे. तर आपण मला व्रताचे सूत द्याल काय? जरूर देऊ, पण या स्वतःचा अपमान किंवा त्याची हेळसांड होता कामा नये. नाहीपेक्षा त्याचे वाईट परिणाम तुला भोगावे लागतील. धनंजयाने तसे वचन दिल्यावर अप्सराने त्याला व्रताचे सूत दिले. तेथेच त्याने व्रत पूर्ण केले. मग सरोवरातून 21 पायऱ्या असलेली एक सोन्याची शिडी वर आली. धनंजय त्या शिडीवरून खाली उतरला. सरोवरात उतरल्यावर त्याला हजारो सूर्याची प्रभा फाकलेली असावी असे तेज दिसले. भव्य आणि दिव्य असे ते अन्नपूर्णा मातेचे मंदिर होते. सुवर्ण सिंहासनावर माता अन्नपूर्णा बसली होती. भगवान शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्यासमोर उभे होते. देवांगना तिच्यावर छत्रचामरे ढाळीत होत्या. शेकडो सशस्त्र देवस्त्रिया पहारा करीत होत्या. त्या मंदिरातील देखाव्याचे धनंजय दिपून गेला. त्याने अन्नपूर्णा मातेचे पाय धरले आणि म्हणाला, माते, तू सर्वज्ञ आहेस. माझ्या मनात काय आहे हे तू जाणतेसच. मी पामर आणखी काय बोलणार? या लेकरावर तू दया कर. धनंजयाकडे पाहून अन्नपूर्णा मातेने प्रसन्न स्मित केले. ती म्हणाली, भक्त धनंजया, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल. सर्वजण तुझी वाहवा करतील. जा, माझा तुला आशीर्वाद आहे. असे म्हणून देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्या पवित्र स्पर्शाने अतिशय आनंदित होऊन धनंजय क्षणभर मूर्छित झाला. शुद्धीवर आल्यावर त्याला आढळून आले की आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत. देवाचे दर्शन घेऊन तो प्रसन्न चित्ताने घरी आला. झालेली सर्व हकीकत त्याने आपली पत्नी सुलक्षणा हिला सांगितली. अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी संपत्ती भरभरून येऊ लागली. दारिद्र्य नष्ट झाले. त्याला लोकात मान मिळू लागला. मोठी प्रसिद्धी मिळाली. पण त्याच्या सुखाला एक गालबोट होते. त्याला मूलबाळ नव्हते. सर्व लोक त्याला म्हणू लागले, महाराज, आपल्याजवळ धन दौलत आहे, समाजात मान आहे, पण हे सर्व फुकट आहे. आपल्याला मूल नाही. आपल्या पश्चात या अफाट संपत्तीचा वारस कोण? तेव्हा आपण दुसरे लग्न करा. वारंवार तेच ऐकून शेवटी धनंजयाने दुसरे लग्न केले. पण सवतीमध्ये वरचेवर खटके उडू लागले. शेवटी सुलक्षणेवर वेगळे राहण्याची वेळ आली. धनंजय आपल्या नवीन पत्नीबरोबर संसारात रमू लागला. अन्नपूर्णा मातेला विसरू लागला. एके दिवशी सुलक्षणा आपल्या पतीला म्हणाली, महाराज, हे सर्व वैभव आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने लाभले आहे. मला सोडून तुम्ही सवतीच्या प्रेमपाशात गुरफटला आहात. मातेचे व्रतही सोडले आहे. तिचा कोप झाला तर आपली परत अन्नदिशा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण दोघेजण पुन्हा अन्नपूर्णा मातेचे व्रत सुरू करूया. धनंजयाला बायकोचे बोलणे पटले. त्याने परत सुलक्षणेबरोबर व्रत करण्यास सुरुवात केली. आपल्या दुसऱ्या बायकोस त्याने ह्याचा काही सुगावा लागू दिला नाही. ती आपली नवऱ्याची वाट पाहत बसून राहिली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले होता 18 दिवस झाले. नंतर तिला समजले की इतके दिवस आपला नवरा सवतीच्या घरी राहत आहे. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. रागारागाने ती सुलक्षणेच्या घरी आली. तिला वाटेल तशी बोलली. नवऱ्याची बोकोटी धरून त्याला आपल्या घरी घेऊन आली. व्रत पुरे व्हायला अजून 3 दिवस बाकी होते. घरी आल्यावर धनंजय झोपी गेला. त्याच्या हातात असलेल्या दोऱ्याने बायकोला शंका आली. रागारागाने तिनं तो दोर तोडला आणि चुलीत टाकून दिला. त्याबरोबर अन्नपूर्णा देवी कोपली. तिच्या रागाला पारावर उरला नाही. आपल्या सामर्थ्याने क्षणार्धात तिने धनंजयाचे घर सामानासुमानासकट जाळून भस्म केले. सुलक्षणेला ताबडतोब समजले की हा अन्नपूर्णा मातेचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी आणले. सवत मात्र माहेरी चालती झाली. सुलक्षणेने पतीला धीर दिला आणि परत त्याला त्या सरोवराच्या काठी व्रत करण्यासाठी पाठवले. धनंजयाने तेथे जाऊन व्रत केले तेव्हा पूर्वीसारखीच शिडीवर आली. तिच्या साह्याने तो देवीच्या मंदिरात गेला. त्याला पाहून देवीचे दूत त्याला मारायला धावले. इतक्यात देवी त्यांना म्हणाली, दूतांनो, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे. त्याला व्रतभंगामुळे पश्चाताप झाला आहे.
म्हणून त्याने परत माझे व्रत केले आहे, तेव्हा त्याला माझ्याकडे येऊ द्या. धनंजय देवीजवळ गेला. त्याने तिच्या पायावर डोके ठेवून क्षमा मागितली. देवी त्याला म्हणाली, मुला, मला सर्व समजले. माझी गोष्ट विसरून जा. ही माझी सोन्याची मूर्ती घे. दररोज हिची पूजा कर. तुझी पहिली पत्नी सुलक्षणा ही पतिव्रता व धर्मनिष्ठ आहे. तिने माझी मनोभावी सेवा केली आहे. तिला सर्वगुणसंपन्न मुलगा होईल. जा, माझा तुला आशीर्वाद आहे. एवढे बोलून देवी गुप्त झाली. धनंजय शुद्धीवर येऊन पाहतो, तो त्याला कोणीच दिसले नाही. आपण स्वतः शंकराच्या देवळात आहोत असे त्याला आढळून आले. तो प्रसन्न अंतःकरणाने घरी आला. आता धनंजय रोज भक्तिभावाने अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करू लागला. देवी प्रसन्न झाली. थोड्या दिवसांनी सुलक्षणेला दिवस गेले. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला सर्वगुणसंपन्न असा मुलगा झाला. धनंजयाने पुत्रजन्मोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला. सारे गावकरी चकित झाले. हे अघटित कसे घडले म्हणून विचारू लागले. धनंजय म्हणाला, बाबांनो, ही सगळी अन्नपूर्णेची कृपा. मी तिचे व्रत केले म्हणून हे सोन्याचे दिवस मला लाभले. ते ऐकून गावातील श्रीमंत शेठजीने हे व्रत केले. त्याला मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे सुंदर मंदिर उभारले. त्यात समारंभपूर्वक देवीची स्थापना केली. धनंजयाला पुजारी नेमले. आपल्या बायको मुलासह धनंजय त्या मंदिरात राहू लागला. त्याला तेथे खूप धनदौलत मिळू लागली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व चीजवस्तू चोरांनी लुटली. ती भीक मागून दिवस काढू लागली. सुलक्षणेला हे समजल्यावर तिने तिला नोकराकरवी बोलावले. आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपेने ती सर्व सुखी झाली. तसेच सुख देवीच्या कृपाप्रसादाने आपणा सर्वांना लाभो. तात्पर्य हे की मनुष्य जशी करणी करतो तसे त्याला फळ मिळते. चांगले कर्म केले की चांगले फळ मिळते. वाईट कर्माचे वाईट फळ मिळते. म्हणून साधू संतांनी सांगितले आहे की तुम्हाला जो नरदेह मिळाला आहे त्याचे सार्थक करा. अखंड भगवंताचे नामस्मरण करा. तरच हा भावसागर तुम्ही तरून जाल. भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी परिश्रम करावे लागत नाहीत. फक्त मनोभावे एकाग्र चित्ताने नाव घेतले तरी पुरे आहे. जय माता अन्नपूर्णा. ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.